त्याची छान अशी सुरुवात झाली आहे चिमण्याच्या चिवचिवाट पासून. आज बनत आहे मस्त असं सोयाबीनची भाजी. जिरे, मोहरे, कांदा, टोमॅटो, लसूण, खोबरं, अद्रक हे सगळं मी फोडणीला थोडं थोडं टाकलेलं आहे, कारण आम्ही तिघच भाजी जास्त खाणारे घरात. समर्थ सम्राटला तर भाजी लागतच नाही. सोबतच हे घरी बनवलेलं काळं तिखट, थोडीशी हळद आणि छान असा कलर यावा म्हणून थोडंसं लाल तिखट. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते. भिजवून घेतलेले सोयाबीन, हे घरच्या शेंगदाण्याचं कूट आहे. शेंगा फोडून मस्त भाजून कूट बनवून ठेवले मी. हे बघा, थोडंसं शिजलं की याच्यामध्ये आपण पाणी टाकून थोडा रस्सा करूया. आता चालू आहेत माझ्या भाकरी. आज थोडंसं उशिरा उठले. फोन स्विच ऑफ झाला होता, अलार्म वाजलाच नाही आणि मला कोणी उठवलंच नाही. डायरेक्ट 7:45लाच आहो म्हटले उठ उठ उठ, 12 वाजले उठ. मग तिथून पुढे सगळे काम. आज चपात्या नाही, फक्त भाकरी. आता संपलं ना, आता खायचंय. बनवून संध्याकाळी 4 वाजता बनवू. आता नाही, आता वरण भात भाकरी केली ती खावा. मम्मीला काय सुट्टी नाही गॅस पासून. तर आता ना तुम्हाला लाईव्ह मी भाकरी दाखवते, कारण ह्या शेगडीवर इतक्या कमेंट येतात करंट लागते का. रात्री मला कमेंट आली तर अजिबात करंट लागत नाही. फक्त शेगडी जोडताना ना तांब्याच्या 3 प्लेट टाकायची. आम्ही 3 प्लेट टाकले जेव्हा शेगडी जोडली तेव्हा. जिथं आपलं कपड्या भांड्याचं सांडपाणी जातं तिथं जोडली तरी चालते. पहिली भाकर टम्म फुगली. हे बघा, काटापर्यंत पापड आला. थोडीशी पांढरी झाली. आता भाकरी चपात्या बनवतात. असे कामे करायला भरपूर झालं. इथं ट्रॅक्टर खाली पाणी चाललंय. लवकर दुसरीकडे टाक पाईप. कपडे धुतले, मोबाईल पाण्यात पडत. तुला सांगते, हे एवढं भरलं करता पैप बदलायला आलते. 2 पाड सापडले केशर आंब्याचे. हे आंब्याचे सापडलेत पहिल्यांदा. काल हे आंब्याचे सापडले होते. म्हणजे आता दोन्ही पण आंबे आपले काल ह्याची आज ह्याची खायला चालू होतील. चलो, चॅनलवर व्हिडिओ टाकल्याशिवाय ना मला जेवणच जात नाही. तर चला, आता 1:15 वाजले. दोन्ही चॅनलवर आपले व्हिडिओ सकाळपासून अपलोड झाले, शूटिंग पण चालू आहे. तर चला आता जेवण करू. एकदा आहुनला फोन करते जेवायला या म्हणून, आणि पोरांचं काय करामती चाललेत तुम्हाला दाखवते. लाडूने मला पाणी आणून दिले. आता जेवायला फोन करतो ते आहुनला. तर आहो मोठ्या बच्च्याच्या मुलीला सानूला घेऊन आलेत.
माणसं वाढली आता, सुट्ट्याला आलेत नवनबाई, त्यांचे 2 मुलं आणि त्यांची नात. शेवग्याची शेंगाची भाजी आणि चपात्या. दररोज चपात्या करते आणि आज ही अचानक आली. आज आहेत भाकरी, तर ते भाकरी खात नाही, त्यामुळे आता मला चपात्या करायच्या. 1:30 वाजले, मी अजून जेवले नाही. यांची वाट बघत बसली. हे डायरेक्ट पाहुणे मंडळीलाच घेऊन आले. चला, शेवग्याच्या शेंगाची भाजी खायची बनवते आणि मग चपात्या करते. भात आहे, सोयाबीनची भाजी आहे सकाळची. 2 वाजले. आवड मग प्यायला गार पाणी देता समोर आणाय सगळं ते मला दुखणी झाली. डबल कोणता समोरला सांगा की आणते लगेच. स्वयंपाक झालाय, जेवतेत का बघा पोरं. चपात्या इतकं गरम होतंय. आम्ही गार पाण्यामध्ये आत्यानं आणलंय खाऊ. सोनपापडी दादाला आवडते ना सोनपापडी. आतून आणले दादाला. मी बसले बोलले सुद्धा नाही, डायरेक्ट स्वयंपाकाला लागले. कारण पोरं जर अचानक जेवायचं म्हणले तर उरकत नाही मला. जेवत असेल तर वाढता का जेवायला? तर नाही भाजीचं ते उतू घेता जळलं पाणी जातेच रे बाळा. ते रोज मी चपात्या करते पण तुम्ही याचं मला काही माहितीच नाही. मी आज केली पीठ संपवायसाठी भाकरी. लय दिवसाचं ही आहे पीठ बनवून. आम्ही किती वर्षापूर्वी केलता? कुणाला केलता का? 11 वर्षापूर्वी केलता सांगून काय म्हणले नाही तर म्हणले असते तर मी तेव्हाच स्वयंपाक करून ठेवला असता. कुठलं नाही मोठे मोठे लय गरम वाटतं. शिजले का बघा शेव. आता परत एकदा गॅसवर ठेवते. शिजले का बघा शिजल्यावर ठेवते. हे बघा की ब्रिज कसं करते तेलाच्या बाटलीचा लाडू. हा माझं बोललेलं लगेच कळते.
म्हणूनच म्हणते राहा आठवडाभर तिला घेऊन. हे नको घालू. तिकडं रस्ता आम्ही इकडचा रस्ता ठीक करतो. साइड 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 हो जा. काय करते मम्मी? तीन अजून एक वाजलं रे आता. छान आंबा आवडतो ना. इथं कुठंतरी वाजलं रे आता. काठी खाली खाली बघ, खाली बघ. कढीपत्ता घ्यायला लागले वाटतं. चप्पल घालून फिरा पोरांनो. मस्त झोपले झाड. भेळ पार्टी. तांबे वर 4-5 होते. तांबे कुठे गेलेत काय माहिती. आता घे की. तुम्हाला घे ताटात. मी हे वरले ताटात घेते. मला आलू पोट द्या. सुनीलला राहिलं सांडून दोन बदलवल्या. आंब्याला तसंच करतो. भेळ नको तुला. परत मागायचं नाही संपल्यावर. कोय पाहिजे असेल तुला. त्याला कोयला द्या तुला. आपल्याला एवढं मोठं टाकलं. छोटे नाही. लग्नातले ह्याच्यापेक्षा मोठे आहेत. लिंबू पाहिजे. आता कालच्या हे समोर तिकडं ब्लर. काय झालं ग तुला. कम्माना गेले. नंदबाई त्यांचे 2 मुलं मस्त अशी भेळ खाल्ली. आता सगळेजण झोका खेळतायत. मी चालले थोडस फिरायला. समर्थला सुनील दाजी झोका देत आहेत. मोठ्या नंदबाईचे मोठे मुलगे आणि त्यांनाच माझे मावस बहीण दिले. समोर कुठं पाय चाललाय तुझा. ए पडशील तसा. वाजलेले 11. सगळ्या पाहुण्यांचे जेवण झाले. आतरून टाकून दिलं. फॅन लावून दिलं त्यांना. मस्त असे वट्ट्यावरती बाहेर झोपलेत. आणि आता मी करते एडिटिंग. आपल्या छोट्या चॅनलवर एडिटिंग करून मी ब्लॉग अपलोडसुद्धा केला. आता आपल्या रेग्युलर व्हिडिओसाठी चॅनलसाठी व्हिडिओ एडिटिंग करते. मस्त असं गारगार संध्याकाळचं वातावरण एकदा बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आणि सगळ्यांना शुभरात्री. आत्ता रोपं भिजवून घेतली. हे आपले झाडं. इकडे सीता गीता. इकडं टप्पू गोगी. इकडं आपली मणी. हे आपलं घर. सगळ्या लाईटी बंद केलेत. काय भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. शुभ